आज आपल्यासोबत एक व्यक्ती नसून आपल्यासोबत एक इन्स्टिट्यूशन आहे, आपल्यासोबत एक युनिव्हर्सिटी आहे. सो डॉक्टर खेरडे सर, ज्यांनी जवळजवळ 5 पेक्षा अधिक कॉलेज मध्ये प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. विद्यार्थी मित्र, आपण आज फार अभिमानाने शेगाव इंजिनिअरिंग कॉलेज याच्याबद्दल बोलत असतो. आणि ज्या वेळेला शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजचा विषय निघतो त्यावेळेला त्या कॉलेजचं डिसिप्लिन, त्या कॉलेजच्या इन्फ्रास्ट्रक्चर, त्या कॉलेजचं एज्युकेशन जे आज आपल्याला दिसत आहे, कदाचित आज सर तिथे नाही आहेत, परंतु 21 वर्ष शेगाव इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सर कार्यरत होते. बराच काळ प्रिन्सिपल म्हणून सरांनी काम केलं आणि आज जे आपल्याला कॉलेज दिसत आहे शेगाव इंजिनिअरिंग, कम्प्लीट डिसिप्लिन आणि सर्व त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर किंवा त्यांची अचिव्हमेंट, दिस इज ड्यू टू डॉक्टर खेरडे सर. त्यानंतर दारापूर इंजिनिअरिंग कॉलेजला सुद्धा सरांनी प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर पोटे कॉलेजला सरांनी प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे. आणि आता सध्या मागच्या 7 वर्षापासून सिपना इंजिनिअरिंग कॉलेज येथे सर प्रिन्सिपल म्हणून कार्यरत आहे. तर मला असं वाटतं की आयुष्यातला मॅक्सिमम वेळ हा प्रिन्सिपल म्हणूनच गेलेला आहे. आणि हा झाला सरांचा कार्य करण्याची पद्धती किंवा आता सरांनी जे केलेलं आहे ते. परंतु माझा जेव्हा सरांशी संपर्क आला त्या वेळेला ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम करत असताना सुद्धा विद्यार्थ्यांशी आपली नाळ जुळली असावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती आपण ऑलवेज ऍड्रेस करावं. सर भांडेसर अकॅडमीचे मार्गदर्शक आहे, माझ्याकरता ते मार्गदर्शक आहेत. आपल्या जवळजवळ अनेक कार्यक्रमांमध्ये सर हे असतातच आणि ज्या काही पॉलिसी इम्प्लिमेंटेशन आपण करतो त्याच्यामध्ये सरांचं मार्गदर्शन हे असतं. ज्या वेळेला मी माझा एखादा विषय घेऊन जातो तुमच्या विषयीचा, त्या वेळेला सर प्रचंड बिझी असताना सुद्धा प्रचंड वेळ सर याच्याकरता चर्चा करतात. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना भविष्यात आपण काय द्यायला पाहिजे किंवा कोचिंग हे एक कॉम्पिटिशन फील्ड आहे, या फील्डमध्ये आपण काय करायला पाहिजे त्याच्याकरताचं सर्व मार्गदर्शन ज्या वेळेला विद्यार्थ्यांकरता वेळ म्हटलं त्या वेळेला सरांनी भरपूर वेळ काढला. आजही सरांच्या अनेक मिटिंग्स आहेत. बट सर सेड मी, कालचा किस्सा सांगतोय की सर काल सुट्टीवर होते, रजेवर होते. म्हणजे इतक्या मोठ्या पदावर असताना सुद्धा आपल्यासाठीच किंवा विद्यार्थी म्हटल्यानंतर सरांनी काय केलं हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सर कालपासनं आजारी आहेत, वाटत नाही पण आजारी आहेत. आणि सर काल कॉलेजला गेले नाहीत. मी सरांना फोन केला की सर बोलले की सर असं आहे, अशी काय करायचं. म्हटलं सर संध्याकाळपर्यंत मी सांगतोय. तरी सुद्धा संध्याकाळी 6 वाजता सरांना मी कॉल केला. सरांनी सांगितलं की नाही काही उद्याचा आपला टॉक शो ठरलाय, आय विल बी देअर अँड वी विल इंटरॅक्ट विथ द स्टुडंट. सो सच अ ग्रेटनेस द पर्सन डॉक्टर खेरडे सर. तर एकदा जोरदार टाळ्या आपण सरांकरता वाजवायला पाहिजे. फार जास्त वेळ तुमचा या भाषणामध्ये न घेता आजच्या कार्यक्रमाला आपण अतिशय सुंदर स्वरूप दिलेलं आहे. टॉक शो वेअर यू कॅन आस्क द क्वेश्चन. मी पण विचारणार तुमचे प्रश्न, तुम्ही विचारणार आणि सर आपल्याला ऍड्रेस करा. कम्प्लीट शो मध्ये आपल्या मनात ज्या काही शंका आहेत त्या सर्वच्या सर्व शंकांचं निरासन सर आपलं करतील. तर अकॅडमीच्या तर्फे सर इट्स अवर ग्रॅटिट्यूड. मी सर याची काही हे नाही सर प्लीज. थँक्यू सर. Sir, this is law of token from BSA. Thank you so much. Thank you, sir. Thank you very much, sir. Thank you. थोड़ी शेयर प्रोड्यूस की बोल है. No problem. Thank you very much. So we will start for the discussion. So please, can I sit, sir? Sure, sir. Thank you. It's all yours. Thank you very much. सर आता चर्चेचा भाग झालेले आहात. तर अतिशय सुंदर प्रश्न आणि वेळ न गमावता सर प्रत्येक जेनझीच्या डोक्यामध्ये असलेला प्रश्न. आता सर्वीकडे मोबाईल आणि मोबाईलने धुमाकूळ घातलेला आहे. त्याच्यामध्ये आज चॅट जीपीटीनी जवळजवळ यांच्या मेमरीवरती अटॅक केलेला आहे. ही जनरेशन प्रत्येक गोष्ट आज चॅट जीपीटी, गुगल जेमिनाय यासारख्या ॲपला विचारतायत.
आणि एकंदरीत त्यांच्या मनात असा प्रश्न आहे की पुढचं भविष्य म्हणजे AI किंवा DS. AI, DS आणि आजचा युथ आणि भविष्यात AI DS च्या वाटा याच्याबद्दल आपलं विस्तृत मत. सर्वप्रथम मी आशिष भांडे सर आणि त्यांच्या अकॅडमीचे धन्यवाद मानतो की आज तुमच्यासोबत एक संवाद साधायची संधी मिळाली. सरांनी माझा परिचय करून दिला. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हा टॉक शो आहे, हा क्वेश्चन आन्सर सेशन आहे, हा गिव्ह अँड टेक सेशन आहे. तो मोनोटोनस होता कामा नये. त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट पाहिजे, ती म्हणजे तुमच्या मनात काहीतरी जाणून घ्यायचं कुतूहल. दुसरी गोष्ट म्हणजे पेशन्स. कारण तुमचे प्रश्न हेच पुढच्या प्रश्नाची दिशा ठरवतील. तुम्हाला त्यात इंटरेस्ट असला तर टॉक शो कॅन गो एनी टाईम. आपला उद्देश हा फक्त तुमच्याशी संवाद साधणे, तुमच्या मनात काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करणे, हा एवढाच आहे. सरांनी प्रश्न विचारला JNG बाबत. आजकाल सगळेजण हा शब्द जरा जास्तच वापरत आहेत आणि जेव्हापासून जंतर मंतरची जादू झाली, JNG जरा जास्तच प्रकाशात आला. बरोबर. जेव्हा जेव्हा आपण वेगवेगळ्या वयोगटाचा विचार करतो तर माझे वडील X जनरेशनचे, मी Y जनरेशनचा आणि आता माझे पाल्य हे Z जनरेशनचे. युजली 1996 to 2012 या स्पॅनमधले जितके लोक आहेत, म्हणजे जे लोक आज आपण असं समजू दुसऱ्या शब्दात की जे 13-14 वर्षापेक्षा मोठे आहेत, 13-14 ते 15 वर्षाचा जो काळावधी आहे, 27 वर्षाचा, हा सगळ्या जेनजीत येतो. जेनजीचे खूप काही ॲडव्हान्टेज आहे, जेनजीचे खूप डिसएडव्हान्टेज आहे. AI कडे आपण नंतर येऊ. आमच्या वेळेस कसं होतं की फार लिमिटेड ऑप्शन होते. म्हणजे काही करिअर म्हटलं, इंजिनियर, डॉक्टर, लॉयर, फार तर CA आणि विषय संपला. आज तसं नाही आहे. आज तुमच्याकडे इतके करिअरचे ऑप्शन्स आहे, जितके ऑप्शन्स तितकेच कन्फ्युजन. कारण आमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं जे टूल होतं तो होता वडीलधारांचा सल्ला. आज तुम्हाला जर काही महत्त्वाचे जर डिस्ट्रॅक्शन असेल तर ते आहे वेगवेगळे रिसोर्सेस. एकीकडे आपल्याकडे इंटरनेट सारखं माया झालंय, त्याच्यावर गुगल सारख्या अनेक टूल्स, सर्च इंजिन्स अवेलेबल आहेत. दुसरीकडे ChatGPT आपल्या जीवनाचा भाग झालाय. काही लोकांना आजकाल अलेक्सी किंवा बिक्सबी किंवा सेरा सेवा आपला लाईफ आहे असे समजत नाही. म्हणजे आज अलेक्सा सुद्धा आपल्या जीवनाचा भाग झालाय. मोठ्या मोठ्या जॉईंट फॅमिली आज न्यूक्लिअर फॅमिली झाल्या आहेत. घरात आपले फिजिकल रक्तामासाचे नात्याचे लोक कमी आणि ह्या ज्या बाकीच्या गोष्टी यांनी जास्त धुमाकूळ घातला आणि त्यामुळे डिस्ट्रॅक्शन खूप आहे. आज ऑप्शन म्हणाल तर फक्त इंजिनिअरिंग, मेडिकल याबद्दल लिमिटेड न राहता फार्मसी, ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर, मेडिकलमधल्या अनेक विंग्स, ॲलोपॅथिक असेल, आयुर्वेदिक असेल, होमिओपॅथिक असेल, युनानी असेल, डेंटल असेल, फिजिओथेरपी असेल, पॅरामेडिकल्स असतील. म्हणजे आज इतके विभिन्न ऑप्शन्स आहेत. दुसरी गोष्ट आहे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनच्या नादामध्ये आपण हे विसरूनच चाललो आहे की आपण काय. कारण बऱ्याच लोकांना दुसरा काय हे माहीत आहे. माझे काका असे झाले, मामा तसे आहेत, मामी अशी आहे, दीदी अशी आहे, भैया असा आहे. आपण स्वतः काय, स्वतःबद्दलच ओळख नाही किंवा ते स्वतःकडे ओळून करायचे काही नाही. कारण आपण बराचसा वेळ आपल्या या सोशल मीडियाच्या कॉम्पिटिशनमुळे दुसऱ्याचं ॲनालिसिस करण्यात वाया घालवलं की त्याचं काय चांगलं आहे, कोणाला कुठे नोकरी आहे, किती पॅकेज आहे. दुसरीकडे आपण हे विसरून गेलो की मी काय करू शकतो आणि ते सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन्स आहे. त्यामुळे जेव्हा ऑप्शन्स खूप असतात अबंडंट, तेव्हा त्यातला करेक्ट ऑप्शन घ्यायसाठी तुम्हाला प्रॉपर डिसिजन घ्यावं लागतं. काही चॉईसेस कर्टेल करायसाठी तुम्हाला चॉईस मेकिंगची सवय पाहिजे आणि ती तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुमच्यात ते स्किल सेट असेल. माझ्या पुढच्या चर्चेमध्ये हा शब्द
100 वेळा येईल स्किल सेट. कारण ते स्किल्स असल्याशिवाय तुम्ही स्वतःच्या पर्सनॅलिटीचं अनालिसिसच करून घेत नाही. दुसऱ्यांना जाणून घ्यायच्या पहिले तुम्ही स्वतःला अनालिसिस केलं पाहिजे की माझं जे व्यक्तिमत्व आहे, माझी जी पर्सनॅलिटी आहे, ही कोणत्या प्रोफेशनसाठी जास्त सुटेबल आहे. मी चांगला ओरिएटर आहे का, मी चांगला माझा मुद्दा मांडू शकतो का, मग मी टीचर चांगला होऊ शकतो की लॉयर चांगला होऊ शकतो, मला चांगलं मॅथमॅटिकल स्किल आहे का, मग मॅथमॅटिकल स्किल मी इंजिनिअरिंग कडे वापरू शकतो की कॉमर्सकडे सीए म्हणून वापरू शकतो. पण आपण ते करत नाही. असं वाटतं आता आपला टप्पा पहिले 10वीचं टार्गेट होतं, 8वी ते 10वी ते टार्गेट केलं, मग दुसरा टप्पा आला आणि आता तुम्हाला असं वाटतं की बस आता 12वी. आजही बरेचसे विद्यार्थी फक्त कन्फ्यूज आहेत. त्यांना माहित नाही की मी आता PCM घेतला तो राईट चॉईस आहे की PCB घेतला तो राईट चॉईस आहे की दोन्ही कॉमन घेतलं असतं बरोबर झालं असतं. काही विद्यार्थ्यांना अजूनही वाटतं की आपलं स्टेट बोर्ड बरं होतं की CBCSE किंवा कोणी ICSE असेल, कोणी IGSE असेल. आणि हे कन्फ्युजन काय आहे? कारण आपण कधी दुसऱ्यांच्या सल्ल्यात काही घेतलं. आज जर तुम्ही पाश्चात्य देशात जाल तर तुम्हाला कळेल की सगळ्यात जास्त जे महत्व आहे ते काउन्सिलिंगला आहे, समुपदेशनाला आहे. लोक दुसऱ्याची सल्ला ऐकतात. आज मी पाहतोय की त्याचा उपयोग हळूहळू अमरावती शहरातही आलेला आहे. बरेच लोक काउन्सिलरकडे जातात, पण काउन्सिलरकडे याच्यासाठी जातात की जेव्हा केव्हा पाहिजे तितके गुण प्राप्त झाले नाही, CETचा स्कोर, नीटचा स्कोर, JEEचा स्कोर प्राप्त झाला नाही, तेव्हा मग आता काय करू अशा वेळेस ते जातात. किंवा मेडिकलमध्ये ॲज अ एजंट किंवा थर्ड पर्सन म्हणून ते जातात, जो अतिशय चुकीचा मार्ग आहे. त्यामुळे जेनजी असणं ही तुमची ताकद आहे, पण त्या ताकदीचा वापर कसा करायचा हा तुमचा मोठा मुद्दा आहे. सरांचा एक उपप्रश्न होता AI बाबत. AI कुठेही आहे, पण AI पेक्षा AI हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. सगळ्यात महत्वाचं आहे तुमचं नॅचरल इंटेलिजन्स. तुमच्याजवळ ती जी गोष्ट AI ने दिली ती योग्य की अयोग्य हे जाणून घ्यायची जोपर्यंत ताकद नाही तोपर्यंत AI काहीच करू शकत नाही. तुम्ही एखाद्या कोणत्याही ChatGPTला एखादा प्रश्न विचाराल, पण ChatGPTने दिलेलं उत्तर हे समर्पक आहे की नाही, ते तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याचं अनालिसिस कोण करेल? याचं अनालिसिस तुम्हालाच करायचं. मी आज एक टेक्नोक्रॅट आहे, इंजिनिअरिंग कॉलेजला प्रोफेसर आहे, प्रिन्सिपल आहे. रात्रंदिवस आम्ही इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी यात खेळत असतो. आज हा मोबाईल सारखा गॅजेट आहे, एक डिव्हाइस आहे. तुम्ही सर्व मोबाईल वापरता. 90% लोक नाही म्हटले तरी पण स्मार्ट मोबाईल वापरतात. तुम्हाला माहित आहे जे हायली टेक्निकल लोक आहे ते मोबाईलचे फक्त 10 to 15% फीचर वापरतात आणि तुम्ही फक्त 2-4% फीचर वापरता. तुमचे आजी आजोबा फक्त 1% फीचर वापरतात, कारण व्हॉइस कॉलिंगच्या पैशात. मुद्दा कोणही आहे, तुम्हाला कोणत्या गोष्टीतून काय घ्यायचं ते महत्वाचं आहे आणि ते कसं चांगलं निवडायचं हा त्याच्यापेक्षा महत्वाचा भाग आहे. आणि यासाठी आपलं नॅचरल इंटेलिजन्स, जसं आपण एखाद्या ठिकाणी गेलो, बँकेत गेलो तर पासबुक काढायचं असेल तो पहिले KYC करून घ्या. आणि जसं आधार आपल्या जीवनाचा आजकाल आधार झाला, आधार कार्ड ही काय, नो युअर कस्टमर, KYC बरोबर. तसंच तुम्ही स्वतः फर्स्ट ऑफ ऑल नोईंग yourself for others. Before that it is more important that you should know yourself. तुम्ही स्वतःला जर जाणून घेत, मग बऱ्याच वेळा प्रश्न येतो, सर आम्ही कसं समजायचं की माझ्यात काय पोटेन्शियल आहे? याचे अनेक पार्ट आहे. ते तुम्हाला स्वतःशी डिस्कस करावं लागेल. मी म्हटलं की आजच्या पिढीला डिस्ट्रक्शन आहे. आमच्या वेळेस हे नव्हतं. आम्ही पहिले आपला स्वतःचा वेळ घालवायचा. कारण टीव्ही फक्त हा एकच मीडिया होता. आवडीचं गाणं ऐकायचं आम्हाला मिळायचं नाही, आवडीची सिरियल पाहायची. तेव्हा काही असे चॅनल्स नव्हते, अशा वेब सिरीज नव्हत्या, असे OTT प्लॅटफॉर्म नव्हते, कोणत्याच बाबतीचं असं फारसं डिस्ट्रॅक्शन नव्हतं. तर तेव्हा आम्ही आमचा वेळ आमच्यासाठीच घालवायचो. आज तो निरर्थक वेळ तुम्ही या स्मार्ट डिव्हाइस, ज्याला आपण ब्लॅक नॉनसेन्स बॉक्स म्हणतो, यामध्ये घालून तुम्ही काहीतरी करताय. आमचं जीवन तेव्हा तितकं सुखकर होतं जेव्हा आमच्या जीवनात कोणताही व्हॉट्सअप नव्हता, इंस्टा नव्हता, फेसबुक नव्हतं.
आज आपण छोट्याशा गोष्टीसाठी इम्पेशन्स होऊन जातो. आज ज्यांचा बर्थडे आहे, ज्यांना जर सकाळी 10 पर्यंत 10 लोकांनी कॉल नाही केलं तरी हा विसरला तर नसेल, मी त्याला आठवण करून देऊ का? आपण एखादी पोस्ट केली, एखादी स्टोरी लिहिली तरी आपण इम्पेशन्स होतो. आपण कधी दुसऱ्या अँगलने विचार केला का की आपण याच्यासाठी काय केलं? म्हणून सगळ्यात महत्वाचं जर काही महत्वाचं असेल तर तुम्हाला स्वतःला ओळखावं लागेल. त्यासाठी वेळ पडली तर सगळ्यात महत्वाचा मेन सोर्स हे माता, पिता आणि गुरु. त्यांच्यापेक्षा व्यवस्थित तुम्हाला कोणीच ओळखत नाही. आई नेहमी कुतूहल म्हणते, हा लहान होता, छान डान्स करायचा, हा नंतर चांगला गाणं म्हणायचा, याला जो आहे चांगला ग्रुप होता, म्हणजे हा चांगला टीमवर्क मध्ये काम करायचा, हा सोशल होता, हा गणपती मंडळात जायचा, दुर्गा मंडळात जायचा, होळीचा फेस्टिवल करायचा, कोजागिरीचा करायचा. मग हे काय झालं? हे तुमच्यातले स्किल सेटच आहे, पण तुम्ही त्या गोष्टी तशा स्वतःला ओळखून घेतल्या नाही. आणि इतकंही करून काही लोकांना जर कन्फ्युजन असेल की तरी सर पर्सनॅलिटी ट्रेट काही कळत नाही, तर आजकाल भरपूर टेक्निकल टूल्स आहेत, सायकोलॉजिकल टूल्स आहेत, इव्हन स्पिरिच्युअल सुद्धा टूल्स आहेत. कारण पहिले काय होतं की एकच क्वेश्चन असायचा, तो म्हणजे IQ. इंटेलिजंट क्वेश्चन वॉज गुड इनफ. तुम्ही किती इंटेलिजंट आहे हे तुमच्या IQच्या टेस्टवरून कळून जायचं. पण आज त्याच्यापेक्षा तुम्ही किती सेन्सिटिव्ह आहे. इमोशनल क्वेश्चन EQ इज फार मोर इम्पॉर्टंट. तुमचा बेस पक्का आहे की नाही, ते फाउंडेशन क्लिअर आहे की नाही, म्हणजे तुमचा SQ स्पिरिच्युअल क्वेश्चन हा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. कारण वेगवेगळ्या गोष्टीला सामोरं जाताना तुमचा IQ, EQ, SQ आज 5 ते 6 प्रकारचे डिफरंट क्वेश्चन्स आहे. मी त्यात जाणार नाही कारण तो आपला विषय वेगळीकडे जाईल. पण मित्रांनो, AI फार महत्वाचं आहे. Gen Z हे तुमच्यासाठी ॲडव्हान्टेज आहे, पण कोणतं टूल किती इफेक्टिव्हली कसं वापरायचं हे सर्वोपरी तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या जीवनातले ज्या प्रायोरिटीज आहे, आपले गोल्स आहे, हे तुम्हाला ठरवावं लागतील आणि त्यासाठी फोकस एफर्ट्स तुम्हाला घ्यावं लागतील. मग कदाचित उद्याचा दिवस हा तुमचा असेल. अजूनही वेळ गेली नाही. मी सरांना विचारत होतो, सर सांगत होते की आज मुख्यत्वे इथे बसलेले सर्व विद्यार्थी हे 11वीचे आहे आणि प्रत्येक जण तेच सांगतं. मी थोडस प्रश्नाला वेगळी बगल देतो की 11वी 12वी जीवनातले सगळ्यात 2 महत्वाचे वर्ष आहे. बस हे 2 वर्ष मेहनत करून दे, फिर कल तुम्हारा ही है, ऑल इज सेट. फिर लाइफ में सिर्फ मजा ही मजा है. बस 2 साल मजा करो, फिर आपको लगेगा एक अच्छा कॉलेज, एक अच्छा प्रोफेशन, फिर अच्छा जॉब, फिर चिंता करने की कोई बात नहीं. बस ये 2 साल मेहनत करनी है. ते तितकंच महत्वाचं आहे. पण यासोबत बऱ्याचशा गोष्टी महत्वाच्या आहे. तुम्हाला एक व्यक्तिमत्व म्हणून, एक ऑलराऊंड पर्सनॅलिटी म्हणून तुम्हाला स्वतःचं ग्रूमिंग करायचं आहे, ते डेव्हलप करायचं आहे. आणि ते जर तुम्ही कराल तर एक इंडिव्हिज्युअल म्हणून साध्य कराल. मग बाकीचे टूल्स आहेत, AI सारखे असो, हे तुमच्या दिमतीला हजर असतील. मला असं वाटतं की मी काही अंशी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, कारण हा मोठा प्रश्न आहे. अतिशय समर्पक उत्तर सर. या चर्चेची बांधणी सरांनी केली. सरांना सांगितलं 11वीचं इनपुट तुमच्यासमोर बसलेलं आहे, तर स्वतःचं करिअर निवडताना आपण काय पॅरामीटर्स घ्यायचे सरांनी सांगितलं. आता सर मी काही फील्ड तुम्हाला विचारतोय, त्याचे ओनली 2 लाईन ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. जर विद्यार्थ्यांना तिथे करिअर करायचं असेल तर सर्वात पहिली फील्ड मेडिकल. 2 ॲडव्हान्टेज, 2 डिसएडव्हान्टेज. अच्छा, सरांनी जरा मला चौकडीत बांधून टाकलं. कदाचित पहिल्या प्रश्नाचं उत्तर जास्त डिटेल झालं असावं. मी सरांना सांगितलं माझ्या घरात जितकी इंजिनियर आहे त्याच्यापेक्षा जास्त मेडिकोज आहे. मला मेडिकलचा चांगला बॅकग्राऊंड आहे. ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज आपल्या तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात आहे. पहिल्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज तोच असतो, जे फील्ड तुम्हाला मनापासून आवडतं का तेच निवडा जे तुम्हाला आवडतं. आपल्या इथे ॲक्च्युली काय होतं की बाय ट्रेडिशन किंवा बाय जनरेशन जे काही प्रोफेशन आहे ते आपण निवडतो. ज्याच्या वडील डॉक्टर्स आहेत, त्याला जसा मेडिकल बॅकग्राऊंड आहे, त्या क्षेत्रात आहे, ते लोक तसे जातात. तसं मुळीच आवश्यक नाही. ती जी लाईफस्टाईल आहे, ती लाईफस्टाईल आणि ते नॉलेज, ती समर्पणाची भावना जर तुमच्यात असेल तरच मेडिकल प्रोफेशन तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे. मग त्यातलं कोणतं निवडायचं? ॲलोपॅथिक निवडायचं, आयुर्वेदिक निवडायचं, होमिओपॅथिक निवडायचं, की कोणतं
सपोर्टिंग सर्व्हिसेस, फिजिओथेरपी, डेंटल हे निवडायचं हे तुमचा मुद्दा आहे. पण त्यासाठी ॲडव्हान्टेज हाच आहे की तुमच्यात जर खरंच समर्पणाची भावना असेल, एक सोशल सर्व्हिसचा आस्पेक्ट असेल, समाजसेवा करायचा काही मनापासून इच्छा असेल तर ते तुमचं. आणि सर जॉब ऑपॉर्च्युनिटी तिकडे? जॉब ऑपॉर्च्युनिटी ॲम्पल आहे. कारण आजही जेव्हा आपण पाश्चात्य देशांचा किंवा डेव्हलप कंट्रीचा विचार करतो, इथला डॉक्टर आणि पेशंट रेशिओ आणि भारताचा रेशिओ याच्यात अजूनही खूप मोठं अंतर आहे. फार मोठ्या प्रमाणात मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेजच्या सीट्स वाढलेल्या आहेत, पण अजूनही डॉक्टरांची खूप अपूर्तता आहे. आजही सगळेच्या सगळे डॉक्टर, इव्हन मी अमरावती शहरात नवीन जरी असलो तर मी 15 वर्षापूर्वी 2011 मध्ये अमरावतीत झालो, तेव्हा असलेला मेडिकलचा सेटअप आणि आजचा असलेला मेडिकलच्या सेटअप मध्ये खूप अंतर झालंय. इव्हन मी राठेनगरच्याच भागात राहतो, मी तुम्हाला नावं घेऊन प्रत्येक हॉस्पिटलचं सांगू शकतो की यातलं एकही हॉस्पिटल 6 वर्षापूर्वी नव्हतं. इतके मोठे हॉस्पिटल. डिसएडव्हान्टेज असा कोणता प्रोफेशनचा नसतो. सर एक प्रश्न डिसएडव्हान्टेजला मी कंटिन्यू करतो की आता या गव्हर्नमेंटची पॉलिसी अशी आहे की एव्हरी इयर ते खूप कॉलेजेस वाटतात आहे. म्हणजे आज अमरावतीत जर आपण बघितलं तर 2 MBBS आता आलेले आहे, गव्हर्नमेंट आणि पुढेनी पण घेतलेलं आहे. तर जर प्रत्येक शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात MBBS वाढत असेल तर उद्या निर्माण होणारा डॉक्टर आणि असलेल्या संधी याच्यामध्ये काही तफावत येईल का? फारसे येणार नाही. कारण दुर्दैवाने आजारी तितके वाढतायत, लाईफस्टाईल बदलते आहे, काही गोष्टी आपण स्वतःहून ओढून घेतलेल्या आहे, काही सिच्युएशननी आपल्यावर लादल्या आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे हायब्रिड गोष्टींचं आपण सेवन करतो किंवा ज्याप्रमाणे फास्ट फूड जंक फूड खातो, ज्या गोष्टी कधीच आमच्या आयुष्यात नव्हत्या त्या आता तुमच्या आयुष्यात आल्या आहेत, त्यामुळे डॉक्टरांची आवश्यकता वाढेल. डिसएडव्हान्टेज बाबतीत मला फक्त इतकंच सांगायचं होतं की बाकी जे क्षेत्र आहेत, मग ते इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, ॲग्रिकल्चर असेल, हॉर्टिकल्चर असेल, तर इथे कदाचित तुम्ही एक डिग्री घेतल्यानंतर एका जॉबला करिअरला सुरुवात करू शकता. म्हणजे एक डिग्री ही जॉब किंवा करिअर सुरू करण्यासाठी पुरेशी आहे. पण तसं मेडिकल क्षेत्राचा आजच्या तारखेत तरी नाही. मेअर डिग्री घेऊन काही उपयोग होणार नाही, तुम्हाला MBBS होऊन काही होणार नाही. तुम्हाला आज MD MS काहीतरी करावं लागेल, एखादा डिप्लोमा करावा लागेल, एखादं सर्टिफिकेशन करावं लागेल, एखादं सुपर स्पेशलायझेशन करावं लागेल. कारण आज आपण डॉक्टर साधा जरी निवडतो म्हटलं तरी तुम्हाला कळेल की बस आहे. पहिले मी सांगितल्याप्रमाणे ॲलोपॅथिक मध्ये बेसिक गोष्टी यायच्या, मेडिसिन यायचं, सर्जरी यायचं, हे यायचं. आज तुम्ही फक्त एक ऑर्गन सांगा, तुम्हाला एका ऑर्गनचा स्पेशालिस्ट येईल. खरी गोष्ट आहे. पहिले शहरात एकही ऑन्कॉलॉजिस्ट नव्हता, एकही कॅन्सर सर्जन नव्हता. आज तुम्हाला कितीतरी ऑन्कॉलॉजिस्ट वेगळा, पल्मॉलॉजिस्ट वेगळा, कार्डियाक वेगळा, जनरल मेडिसिन फिजिशियन वेगळा, आणि तुम्हाला कळेल की प्रत्येक याच्यात एक स्पेशलायझेशन. शहरामध्ये 10 वर्षापूर्वी एकही न्यूरो फिजिशियन नव्हता. आज न्यूरो फिजिशियन सोबत न्यूरोसर्जन झाले, न्यूरोसर्जन सुपरेशन नाही MCH झाले, आणि अजूनही स्पेशलायझेशन वाढते आहे त्या ऑर्गननुसार. आज लोक जोकिंगली सांगतात की आज एकच ENT सर्जन आहे, इयर, नोज अँड थ्रोट. हो सर. आमच्या घरचं एक स्वतःचं 1984 पासून अकोल्याला हॉस्पिटल आहे, खेरडे हॉस्पिटल म्हणून. काका ENT सर्जन आहे, 73च्या बॅचचे. मी सांगतो मित्रांनो, तेव्हा अकोल्यामध्ये मोजून 2-3 ENT सर्जन होते. आज अकोल्यामध्ये 25 ENT सर्जन आहेत जे MS आहेत. बाकीचे डिप्लोमा होल्डर अजून 10-20 असावेत, आणि ही कॉम्पिटिशन न संपणारी आहे. आज जोकिंगली लोक सांगतात की कदाचित हे एकच फील्ड राहिलं जिथे इयर, नोज अँड थ्रोट आतून तिन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत, म्हणून सोबत आहे. कदाचित उद्या तुमच्या इयरचा स्पेशालिस्ट वेगळा असेल, नोजचा वेगळा असेल आणि थ्रोटचा असेल. उद्या कदाचित हे स्पेशालिस्ट येईल, लोक म्हणतील की मी लेफ्ट इयरचा स्पेशालिस्ट आहे फ्रॉम द राईट इयर. खरी गोष्ट आहे सर. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज पुढे भरपूर जास्त आहेत. चला, म्हणजे मेडिकल फील्ड निवडत असताना सरांनी ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज सांगितले, पण सरांचा मोठेपणा असा आहे की डिसएडव्हान्टेज सांगताना त्याच्यामध्येही आपल्या सर्वांना ॲडव्हान्टेजेसच दिसले, त्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. सर, माझा दुसरा प्रश्न आहे की सिव्हिल सर्व्हिसेसकडे जात असताना ॲडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज 2 लाईनमध्ये, IAS, IPS, IRS या 3 रँक किंवा मग क्लास 2, क्लास 1 कुठलीही सर्व्हिस निवडताना विद्यार्थ्यांनी त्याकडे कसं बघावं?
कदाचित मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला अतिशय जबाबदार आणि चांगला योग्य व्यक्ती आहे असं मला वाटतं. मी जरी अकॅडमिक क्षेत्रात असलो, आज इंजिनिअरिंग कॉलेजचा जरी प्रिन्सिपल असलो, तरी अभिमानाने एक गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की मी 3 वेळा MPSC क्रॅक केली आहे. क्या बात आहे. त्यामुळे मी या प्रश्नाचं उत्तर द्यायला नक्की जबाबदार व्यक्ती आहे. मुद्दा असा आहे की सिव्हिल सर्व्हिसेसला सुद्धा तेच पॅशन लागतं. तुम्हाला खरंच जर काही समाजाला कॉन्ट्रीब्युट करायचं असेल, एक स्वतःची ओळख निर्माण करायची असेल आणि समाजाला त्यातून जर द्यायचं दायित्व निर्माण करायचं असेल तर सिव्हिल सर्व्हिसेस चांगला पर्याय आहे. पण ते एक सिलेक्टिव्ह फक्त प्रोफेशन म्हणून चालणार नाही. त्यासाठी अगदी सुरुवातीपासून तयारी वाटेल. कदाचित तुम्हाला असं वाटेल की 11वी म्हणजे आता लेट झालं की काय, पण नाही. त्यासाठी फार पूर्वीपासून ज्यांनी सगळंच केलं आहे, इकडे अबॅकसी केलं आहे, तिकडे वेदिक मॅथमॅटिक्स केलेलं आहे, तिकडे ऑलिम्पियाडी दिलेले आहेत, त्यांच्यासाठी कदाचित ते जास्त सपोर्टिव्ह होईल. कारण ॲप्टिट्यूड टेस्ट, जनरल नॉलेज, तुमचं इंग्लिश, ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यापेक्षा तुम्ही किती जागरूक आहे, किती अपडेटेड आहे, रोजच्या घडामोडीची तुम्हाला किती कल्पना आहे. युजली काय होतं की तुम्ही आता फक्त 11वी-12वी एकच टार्गेट, 11वी मध्ये पूर्ण फोकस हा फक्त आपला अभ्यास, त्यातील फक्त PCM और PCB, त्यातील जे सपोर्टिंग सब्जेक्ट्स आहेत ते बाजूला पडलेले आहेत. काही लोकांचे ज्यांनी इंग्लिश मराठीला हात लावला नाही, त्यांनी घेतलेल्या एखाद्या व्होकेशनलला हात लावला नाही. म्हणजे आजच आपण आपला एक रस्ता बंद केला. समजा तुम्हाला इकडे खूप चांगला JEEचा स्कोर आला आणि तिकडे 75% पडले नाही, यू आर नॉट एलिजिबल फॉर ऍडमिशन. तसंच सेम सिव्हिल सर्व्हिसेसचं आहे. तुम्हाला जर पहिल्यापासून त्याची आवड असेल, ते खूप स्ट्रक्चर्ड प्लॅनिंग पाहिजे. जो आजच मोजून मापून करतो त्याच्यासाठी सिव्हिल सर्व्हिसेस नाही. तेव्हा तुमच्या जीवनात फक्त अभ्यास आणि ध्येय आणि ध्येयापासून गाठण्याची वाटचाल, ह्या 3च गोष्टी असतात. तेव्हा मोजून 6 तास अभ्यास केल्याने टार्गेट अचीव्ह होणार नाही. त्यासाठी भरपूर समर्पक हे तुम्हाला लागेल. तुम्ही जर पूर्ण मनापासून जर तयारी केली तर झालेल. सरांनी मला सांगितलं की तुम्ही IAS किंवा तुमचा IPS. प्रश्न असा होता की बऱ्याच विद्यार्थी असं विचारतात की सर मला UPSC लोकसेवा आयोगमध्ये जायचं आहे किंवा MPSC राज्यसेवेमध्ये जायचं आहे, तर मी 11वी पासूनच त्याचा अभ्यास करू का, किंवा आतापासून त्यांना त्याचा अभ्यास करावा लागेल का, त्याचा फायदा होईल का? तसं असलं तर अगदी सोयीचं ठरतं. कारण जर आपलं टार्गेट हे आपल्या स्टेटपर्यंत विचार केला तर MPSC किंवा UPSC असलं आणि त्यातले जर स्पेसिफिक टार्गेट असलं, म्हणजे सरांनी सांगितल्याप्रमाणे IAS, IPS किंवा IFS बद्दल विचार न करता मी विचार करतो त्याच्याबद्दल अजून सर्व्हिसेस आहे. म्हणजे रेव्हेन्यूमध्ये गेले तर IRS आहे, इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस. टेलिफोन कम्युनिकेशनमध्ये गेले तर ITS आहे, इंडियन टेलिफोनिक सर्व्हिस. इंजिनिअरिंग नंतर गेले तर IES आहे, इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. तुमचा फोकस कुठे आहे त्यानुसार जर तुम्ही डिग्री निवडली तर मग कदाचित जास्त सपोर्ट होईल. आज बरेचसे लोक इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे करून नंतर UPSC कडे जातात. तो एक मार्ग आहे. कारण ते केल्यानंतरही तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन करायचं आहे. कारण जॉबचं नावच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस आहे. पण ते करत असताना जर तुमचं फाउंडेशन, बेसिक नॉलेज जर चांगलं असेल तर उपयोग होतो. सर पण फार कॉमन क्वेश्चन तुम्ही सांगितलं त्याला. पोरांचं असं म्हणणं आहे याच्यामध्ये की सर सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करायचं आहे, परंतु माझं कन्फ्युजन आहे की आयदर आय बिकम इंजिनियर और MBBS, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर करू की MBBS नंतर की BA BCom BSc. तर याच्यापैकी कुठलं ग्रॅज्युएशन नंतर ते योग्य राहील? हा प्रश्न कठीण आहे तुम्हाला सांगतो. मागच्या वर्षी जर स्टॅटिस्टिक आपण पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल की जे लोक झाले किंवा आज आपले इथले मागच्या बॅचला, यावेळेची करंट बॅचने सांगत, आजचे सध्याचे अमरावतीचे जिल्हाधिकारी, त्याच्या मागचे CP, त्याच्या मागचे कमिशनर सगळे इंजिनियर होते. येस सर, करेक्ट. म्हणजे तो बेसिक तो वेगळा. त्याचा अर्थ त्याच्या पहिली एक बॅच अशी आली होती जेव्हा सौरभ त्रिपाठी सर होते, सगळेच्या सगळे मेडिकोज होते. त्यामुळे ते बंधन असू शकत नाही. पण जर तुम्ही जर जनरल सब्जेक्ट घेत असाल, तुमचं टार्गेट IAS किंवा सिव्हिल सर्व्हिसेस ग्रेड 2च्या जर MPSCच्या एक्झामचं असेल तर मग तुम्ही कदाचित कॉमर्स, आर्ट घेतलं तरी हरकत नाही. कारण काही विषय जे आहेत, सोशल सायन्स, पॉलिटिकल सायन्स,
हिस्ट्री हे तुमचे ऑटोमॅटिकली कव्हर होतात. त्या तुम्हाला विशेष एफर्ट घ्यायची गरज पडत नाही. पण एक सांगतो, इंजिनियर इज मास्टर ऑफ नन. वेन ही कॅन मास्टर इंजिनिअरिंग ही कॅन मास्टर एनी अदर थिंग्स. जसं तुम्ही ठरवलं तुमचा एक कोर सब्जेक्ट घेतलाय किंवा इंग्लिश घेतलाय, अजून बऱ्याच लोकांनी 12वीच्याही इंजिनिअरिंग इंग्लिशला हात लावला नाही, ते मागच्या 3 महिन्यात ते अचीव करतात. तसे इंजिनियर सुद्धा 2 पेपरच्या गॅपमध्ये सुद्धा ओव्हरनाईट मॅनेज करतात. ते स्किल आपोआपच येतं. तर ते करत असताना त्या कदाचित इंजिनिअरिंगचं फाउंडेशन असेल तर काही हे होणार नाही. कारण मी इंजिनिअरिंगचं अजून डिस्क्रिमिनेशन तुम्हाला सांगतो, एक मेकॅनिकल किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या नात्याने, की मागच्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे 70% लोक हे इंजिनियर होते, पण त्यातले 60% लोक हे मेकॅनिकल इंजिनियर होते. म्हणजे एकदा तुम्हाला हार्डशिपची सवय लागली, फोकसची सवय लागली, प्रॉपर एक एफर्ट करायची, फोकस एफर्ट करायची सवय लागली तर तुम्ही करू शकता. पण जर फोकस जर तुमचा टियर 2 सर्व्हिसेसकडे असेल, म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे MPSCतलं तुम्हाला रेव्हेन्यूच्या किंवा दुसऱ्या तहसीलच्या जर जागा घ्यायच्या असतील तर कदाचित तुम्ही दुसरी डिसिप्लिन निवडली तरी हरकत. थँक्यू सर. जनरल प्रश्न जो होता की आपण कुठे ग्रॅज्युएशन करावं आणि मग MPSC UPSC कडे जावं का, याच्याकडे सर असाही एक भाग होता की सपोज यश नाही मिळालं, सक्सेस नाही झालो आपण, तर एक बॅकअप प्लॅन म्हणून आपल्याकडे किमान आपण इंजिनियर आहोत, किमान आपण डॉक्टर आहोत, हाही एक उद्देश त्यांचा होता. तुम्ही विस्तृत स्वरूपात त्यांना सांगितलं. त्याला अजून एक समर्पण सांगतो, सगळे सायन्सचे सुद्धा, सायन्स ऑल सायन्स हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे. बरेचसे मी पाहिलंय की ज्या लोकांनी 11वी-12वीला दिशा बदलली त्यांची गोष्ट वेगळी आणि तुमची गोष्ट वेगळी. तुम्ही आज PCMB हे जे 12वी पर्यंत शिकता एवढंही मोठं असेल तुमच्या कामात येईल. कारण उद्या चालून तुमच्याकडे तुमच्या जॉब लाईफमध्ये कोणता प्रश्न येईल याचं अनालिसिस तुम्ही तेव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही मॅथ्स आणि बायोलॉजी दोन्ही शिकले आहेत. त्याच्यावर मी फोकस करतोय सर. ही जेनझी आहे, यांना कमीत कमी एफर्ट्स मध्ये जास्तीत जास्त आउटपुट पाहिजे. यांच्यामध्ये एक ट्रेंड आहे की ऍडमिशन घेताना मला बायोलॉजी नको. म्हणजे इथे एक गोष्ट सरांनी पुन्हा क्लिअर केलेली आहे की जर तुम्हाला विस्तृत स्वरूपामध्ये इकडे MPSC UPSC सारख्या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये मग ते 3च टॉप नाही आहे, तर बाकी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मॅथ्स आणि बायो या दोनही याची भरपूर गरज आहे. म्हणजे आपल्याला सर्व मार्ग उघडे राहतात. यातला एक असा उपप्रश्न असा निर्माण होतो, बऱ्याचशाकडे जे विद्यार्थी आता आमच्याकडे इंजिनिअरिंगला येतात आणि ते इलेक्ट्रॉनिक डिसिप्लिन घेतात, आणि ज्यांना इलेक्ट्रॉनिक डिसिप्लिन घेतली त्यांना समजा काही इन्स्ट्रुमेंटेशन बनवायचं आहे, पण इन्स्ट्रुमेंट ज्याच्यासाठी बनवायचं आपल्याला मेडिकल इन्स्ट्रुमेंट बनवायचं. आज तुम्हाला फक्त तुम्ही हॉस्पिटलला जा किंवा कोणत्या साध्या क्लिनिकला जा, तुमच्या एक लक्षात येईल की साध्या स्टेथोस्कोप पासून तर ब्लड प्रेशर गेज पासून तर कोणती मग ECG मशीन असो, सोनोग्राफीची असो, MRIची असो, CT स्कॅनची असो, सगळे मशीन्स आहेत. आता त्या मशीननी स्कॅनिंग करायचं, स्कॅनिंग जरी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीचा पार्ट असला तरी कशाचं स्कॅनिंग करायचं हे जोपर्यंत बायोलॉजी झालेलं नाही ते कळणार नाही. त्यामुळे आजच्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आम्ही इंजिनिअरिंगला बायोलॉजी विषय टाकलाय आणि आता आम्ही त्यांना बायोलॉजी शिकवतोय. कारण ज्याला जोपर्यंत लिव्हर कोणतं, किडनी कोणतं, बॉडीची अॅनाटॉमी समजली नाही तर स्कॅन कशी करू. मग बोनसाठी एक्सरे का वापरतात किंवा मसलसाठी सोनोग्राफी का वापरतात हे समजणं तितकंच महत्वाचं आहे. किंवा हार्टबीट कसे जाणून घ्यायचे हे ECG मशीनला जोपर्यंत तुम्ही वेव्हफॉर्म शिकवणार नाही तोपर्यंत कळणार नाही. पण वेव्हफॉर्म किंवा पल्सेस किंवा हार्टबीट जोपर्यंत तुम्हाला बायोलॉजिकली कळणार नाही तोपर्यंत तुम्ही इन्स्ट्रुमेंट बनवू शकत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी हे तुमचं सगळ्यात मोठं असेट आहे. ज्याही विद्यार्थ्यांना यापुढे सिव्हिल सर्व्हिसेसला जायचं आहे त्यांनी 12वीपर्यंत दोन्ही सब्जेक्ट कंटिन्यू केलं तर ते तुमची स्ट्रेंथ होईल. आणि मी तर असं म्हणेल की नॉट फॉर सिव्हिल सर्व्हिसेस. सरांनी आता इंजिनिअरिंगचं उदाहरण दिलं की आपल्या डोक्यात जो भ्रम आहे इंजिनिअरिंग म्हणजे PCM, इंजिनिअरिंग म्हणजे PCM ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. पण तुम्हाला समजून घ्यायचं असेल सरांनी सांगितल्याप्रमाणे तर बायोलॉजी असणेही गरजेचं आहे हे या उत्तरातनं कळलं. सर एक महत्वाचा प्रश्न, त्याची पुढे उत्सुकतेने वाट पाहत आहे की आपल्या 2 महत्वाच्या फील्ड झाल्या इंजिनिअरिंग, अगदी थोडक्यात ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. मी पहिले सांगितल्याप्रमाणे ऍडव्हान्टेज इंजिनिअरिंगचा आहे 4 वर्षात आपल्या पायावर उभा. आज जॉबला सुरुवात 4 वर्षानंतर. मला सर विचारत होते, सर
तुमचं एज इतकं आहे, मग तुमचा 38-39 वर्षाचा अनुभव कसा झाला? कारण मी 21 वर्षाचंही पूर्ण झालो नव्हतो, त्याच्या आधी जॉबला लागलो, कारण माझं इंजिनिअरिंग अंडर एजच कम्प्लीट झालं आणि मी माझ्या सगळ्या डिग्रीज, मग ते एमटेक असो, PhD असो, मी बाकी बरेच कोर्सेस केले, DBM केलं, PGDM केलं, PGM केले, MSPI केलं, CRT केले, बरेचसे कोर्सेस, काही डिप्लोमा, काही PG डिप्लोमा, काही मास्टर प्रोग्राम, सगळेच्या सगळे जॉबमध्ये राहून केले. कारण हे इंजिनिअरिंग हे एकच असं फील्ड आहे की सोबत सोबत सगळं करू देतं आणि त्यासाठी फार महत्वाचं आहे. सर इतकी मोठी अकॅडमी सांभाळून आता PhD परस्यू करतायत. मी त्यांना म्हटलं आल्याबरोबर कॅबिनमध्ये, सर हा परस्यू शब्द 1 महिन्यात आपण काढून टाकू, कारण सरांचं PhD या महिन्यात अवॉर्ड झालं पाहिजे अशी माझी मनस्वी इच्छा आहे. तर ते फार महत्वाचं आहे. हे काय आहे की सगळं सांभाळून इंजिनिअरिंगमध्ये ते करता येतं, तो खूप मोठा ॲडव्हान्टेज आहे आणि तुम्हाला शिकायला खूप मोठा स्कोप आहे. डिसॲडव्हान्टेज असा आहे की सप्लाय आणि चेन. आज एकीकडे कॉलेजेस वाढतायत, त्यांचे इंटेक वाढताय. पहिलाच प्रश्न होता आपला AI संबंधित, दुसरीकडे सगळं CS फॅड आहे, त्याला कॉम्प्युटर सायन्सकडे जायचं आहे. तर अशामुळे सप्लाय आणि डिमांड, अजून रिक्वायरमेंट नाही असं नाही, मी त्याला डिसॲडव्हान्टेज म्हणून पाहणार नाही, पण आजची रिक्वायरमेंट खूप वेगळी आहे. ते स्किल सेट ॲक्वायर करायचं झालं तर तुम्हाला सतत प्रोग्रेस करावं लागेल, स्वतःला डेव्हलप करावं लागेल. मी त्याला एक चॅलेंज समजतो, विकनेस नाही. चालेल सर. इंजिनिअरिंगशी संबंधित रॅपिड फायर, पण त्याच्यामध्ये एक लाईन तुम्ही एक्सप्लेन करू शकता. आजच्या काळामध्ये मला इंजिनिअरिंगचा फॉर्म भरायचा असेल तर माझा ब्रांचचा प्रिफरन्स, तुमचा ब्रांचचा प्रिफरन्स कसा असेल तुमच्या हिशोबाने? हा तुमचा असेल वैयक्तिक. मला असं वाटतं की आज मला फॉर्म भरायचा, मी काय टाकेल? मला असं वाटतं की पर्स्पेक्टिव्ह प्लॅनने जर मी जाईल तर मी कोअर डिसिप्लिनला जाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि अलाइड. इलेक्ट्रॉनिक्स फर्स्ट. सेकंड एनी कोअर ब्रांच, मे बी इलेक्ट्रिकल, मे बी कॉम्प्युटर सायन्स. ओके. थर्ड I will go for the basic infrastructure branch, civil mechanical. फोर्थ Maybe anything related to the IT. ITs. थँक्यू सर. दुसरा प्रश्न, कॉलेज. सरांनी मला पहिले बंधन टाकलं होतं, म्हणजे रॅपिड फायर आणि 1 सिंगल लाईन, राईट. मी त्याचं जस्टिफिकेशन दिलं नाही, ते पेंडिंग राहिलं. जस्टिफिकेशन पेंडिंग आहे, पण हे सरांचं म्हणणं आहे. ऑप्शन्स टाकत असताना, आज आपण टाकत असताना AIDS पासून सुरुवात करतो, सरांचे ऑप्शन्स दिलेले आहेत. नंबर 2 सर, कॉलेज की ब्रांच? कॉलेज, 100% कॉलेज, यात काही दुमत. ब्रांच इन मटेरियल, ब्रांच डझंट मॅटर. रिझन. उदाहरणार्थ माझा प्रश्न असा आहे की मला COEP कॉलेजचं कम्प्युटर मिळतात आहे, सॉरी मला PICTचं कम्प्युटर मिळतात आहे, परंतु COEPचं इलेक्ट्रॉनिक्स मिळतात आहे. तर या केसमध्ये मी PICTला जायला पाहिजे की COEP? सिव्हिलचं इन्स्ट्रुमेंटेशन किंवा मेटलॉजी भेटला तरी COEPला जायला. तुम्हाला प्रश्न कळला? हा उत्तर समजलं. ब्रांच की कॉलेज, अकॉर्डिंग टू सर कॉलेज. सर याला थोडक्यात पोरांना जस्टिफाईड. त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं चॉईस लिस्टमध्ये ते येतं, ते लोकेशन. पहिलं लोकेशन, दुसरं कॉलेज, तिसरं ब्रांच. लोकेशन याच्यासाठी की तुम्ही कुठून ती डिग्री घेता ते फार महत्वाचं आहे. तिथे तुमच्या ग्रोथला कशी इकोसिस्टम आहे. पहिले असा ट्रेंड होता की तुम्ही तुमचा 4 वर्षाचा कोर्स जो आहे तो तिथून आटकून घ्या, म्हणजे तुम्हाला पाहिजे ती चांगली ब्रांच मिळाली ते मग कॉलेज कसे असो, आणि त्यानंतर तुम्ही डिग्री आटपल्यानंतर पुणे, मुंबईला, हैदराबादला कोर्सेस करायला जाल. आता तो ट्रेंड बदलला आहे. आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झालेलं आहे. इकडे ड्युएल डिग्री प्रोग्राम आलेला आहे, ऑनर प्रोग्राम आलेला आहे. तुम्हाला जर विस्तारानं जाणून जायचं झालं तर मी त्याच्यावर सांगेल. पण आज जर तुम्ही अजून 6 महिने एका कोर्स करायसाठी किंवा 6 महिने अजून जॉब सर्च करायसाठी 5वं वर्ष इन्व्हेस्ट कराल 4 वर्षाच्या कोर्समध्ये, तर अजून एकट्या महाराष्ट्रातून 1.5 लाख कॉम्पिटिटर येतील आणि भारतातून अनेक लाखो लोक तुमच्या कॉम्पिटिशनला येतील. त्यामुळे नंतर कोर्स करायचा मुद्द्यासाठी तुम्हाला एक त्या शहरामध्ये चांगली इकोसिस्टम आवश्यक आहे, चांगल्या फिनिशिंग स्कूल आवश्यक आहे, चांगले कोर्सेस आवश्यक आहे. म्हणजे काही लोकांना टेक्निकल स्कूल चांगलं असते, पण टेक्निकल स्किलमध्ये कम्युनिकेशन स्किल नसतं, प्रेझेंटेशन स्किल नसतं, मग ते इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस लावतात. कधी? ग्रॅज्युएट झाल्यावर. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे शहराचा चॉईस. त्या शहरामध्ये एखादा फार वीक असतो, मी त्याच्या फेवरमध्ये नाही, पण फार वीक असतो, त्याला सपोर्ट सर्व्हिसेसची आवश्यकता असतं.
त्याला ट्युशन लावल्याशिवाय काही डाऊट क्लिअरच होत नाही. तर तिथे कमीत कमी त्या फॅसिलिटीज असाव्या. त्यासाठी दुसरं महत्वाचं म्हणून शहराचा निवड. कॉलेज तुमच्या ऑलराऊंड पर्सनॅलिटीचं जे काही ग्रूमिंग होतं. कॉलेज म्हणजे डिग्री नाही, कॉलेज म्हणजे फक्त एक्झाम सेंटर नाही, कॉलेज म्हणजे फक्त टीचिंग लर्निंग प्रोसेस नाही, तर एक चांगलं व्यक्तिमत्व बनवणे म्हणजे कॉलेजचं मेकॅनिझम. आणि ते करायसाठी त्या कॉलेजमध्ये तुमच्या चांगल्या टीचिंग लर्निंग प्रोसेससाठी सुविधा असाव्यात. तुमच्या ऑलराऊंड पर्सनॅलिटी ग्रूमिंगसाठी म्हणजे तुमच्या जे काही पर्सनॅलिटी ट्रेट्स आहे, तुम्ही चांगले गायक आहे, चांगले डान्सर आहे, म्हणजे स्पिरिच्युअल फॅसिलिटी, टेक्निकल फॅसिलिटी, कल्चरल फॅसिलिटी, स्पोर्ट्स फॅसिलिटी, सगळ्या फॅसिलिटी जेव्हा असतील तेव्हा तुम्ही एक व्यक्तिमत्व बनून कळाल. एक चांगला टेक्निकल पर्सन विथ ऑलराऊंड पर्सनॅलिटी इज डिमांडेड बाय द इंडस्ट्री. राहिला प्रश्न ब्रांचचा. सर ब्रांचशी संबंधित माझा एक प्रश्न आहे. आपल्याला 2 ब्रांच देईल तुमच्यानुसार, नाही, 2 ब्रांच देईल. एक ब्रांच तुम्हाला कोणती सिलेक्ट करायची आहे, एक ऑटोमॅटिकली रिजेक्ट होईल. AI or DS? AI. You are having only 2 choice, AI or DS? AI. AI or electronics? AI. AI or computer? AI. AI or IT? मी थोडासा आता प्रश्नाला थांब. सर या राउंड मध्ये at the end of the round you can take your time. AI or I can say IT? AI. AI or mechanical? AI. AI or civil? AI. Reason is, can I answer now? And now you can answer, sir. See, AI is not a separate discipline. हे सध्या आपण एक CSचं काढलेलं अननेसेसरी स्पेशलायझेशन. जेव्हा हा स्मार्ट डिव्हाइस मोबाईल आपण वापरत होतो तेव्हा तुम्हालाही प्रश्न पडायचा की याला कसं कळतं माझ्या मनातलं. जेव्हा तुम्हालाही कळत नव्हतं, तुम्ही एखाद्या फेसबुकवर एखादी रील पाहिली किंवा एखादी स्टोरी ऐकली किंवा एखाद्याला फॉलो केलं की ऑटोमॅटिकली दुसऱ्या वेळेस पॉपअप यायचा. जेव्हा तुम्हाला AI बिलकुल कळत नव्हतं, इव्हन मागच्या वर्षी पण जेव्हा याचा बिलकुल फील नव्हता, तेव्हा AI त्यात होतं. AIच्या गोष्टी वाढतायत. म्हणजे काही आज तुम्ही डिस्टिंग्विश नाही करू शकत किंवा मशीन लर्निंग वेगळं म्हणून AI आणि ML वेगळं, किंवा मग मशीन लर्निंग मधून डीप लर्निंग वेगळं किंवा IoT वेगळं. हे सगळ्या एकात एक गुंफलेल्या गोष्टी आहेत. दे आर ऑल इंटिग्रेटेड टुगेदर. मित्रांनो, आज हा कॅमेरा घ्यायचा असेल, हे प्रोजेक्टर घ्यायचं असेल, हा IFT घ्यायचा असेल, फ्लॅट पॅनल घ्यायचा असेल, कॅमेरा स्टँड बनवायचा असेल, मला AI असून कामाचा नाही. मला हे मॅन्युफॅक्चर करावं लागेल, मला इलेक्ट्रॉनिक्सच नॉलेज लागेल, तेव्हाच मी हे बनवू शकेल. फॅन बनवणं म्हणजे काही फक्त इलेक्ट्रिकल प्रोडक्ट नाही. फॅनमध्ये इलेक्ट्रिकल फक्त 10% आहे, 90% इज मेकॅनिकल. जोपर्यंत मी मोटर डिझाईन करत नाही, मी वाइंडिंगसाठी वायर डिझाईन करत नाही, मी त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत नाही, कोअर नाही करत, कॅनोपी नाही करत, कंडेन्सर नाही करत, जोपर्यंत मी व्हेन अँगल करत नाही तोपर्यंत हवाच येणार नाही. इलेक्ट्रिकल तर त्यात फक्त कंडेन्सर, कॅपॅसिटर किंवा वायरिंग आहे, बाकी सगळं हे मेकॅनिकल आहे. तर मेकॅनिकल इज मोर इम्पॉर्टंट. मग हा फॅन रिमोटनी फिरवायचा की स्मार्ट मोबाईलनी गॅजेटनी कंट्रोल करायचा की माझ्या ऑफिसमधून इथला फॅन कंट्रोल करायचा, दॅट इज AI. इम्पॉर्टंट इज फॅन. पर्पज ऑफ द फॅन, फंक्शन आहे फॅनचं टू ब्लो द एअर. तुम्हाला हवा मिळाली पाहिजे. नुसतं AI असून काय होईल? मी तुम्हाला फॅन न देता फक्त रिमोट दिलं, काय करेल AI? आता कसं झालं, मागच्या वर्षी AI फक्त फॅनचा स्पीड निवडायचा, ते सांगायचं की तुमच्या या कंडिशननुसार आता तुमचं बॉडी टेम्परेचर सेन्स करून कदाचित फॅन ठरवेल, AI ठरवेल की तुम्हाला फॅन कोणत्या स्पीडला पाहिजे. दॅट इज AI. त्यामुळे इम्पॉर्टंट, बट इज मोर इम्पॉर्टंट टू हॅव अ फॅन. इम्पॉर्टंट इज नॉट दॅट हाऊ टू कंट्रोल इट. ओके. बऱ्याच वेळा तेच होतं. बऱ्याच ठिकाणी आम्ही एक जोकिंगली पार्ट सांगतो. आजकाल इतकं डिजिटायझेशन चालू आहे, छोट्या छोट्या गावामध्ये ग्रामपंचायतला कॉम्प्युटर दिले, त्यासाठी ऑपरेटर नेमले, त्यासाठी सॉफ्टवेअर विकत घेतले, प्रिंटिंग सारख्या फॅसिलिटी घेतल्या, इंटरनेटचे कनेक्शन घेतले, पण लाईनच नाही. काही उपयोग आहे का त्याचा? इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज दी हायेस्ट इम्पॉर्टंट प्रायोरिटी. आपण त्याच्यापेक्षा जास्त गोष्टीला इम्पॉर्टंट दिलं, आपण त्याला
कॉम्प्युटरला इम्पॉर्टन्स दिलं, एसीला इम्पॉर्टन्स दिलं, पण बेसिक गोष्टीकडे दुर्लक्ष केलं किंवा त्याची प्रायोरिटी तितकी समजून घेतली नाही. आपली इन्व्हेस्टमेंट मोर ऑन इन्व्हर्टर, पॉवर बॅकअप किंवा सोलर, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस इकडे जास्त पाहिजे होती. त्यामुळे कोर इज मोर इम्पॉर्टंट. एक लक्षात घ्या, एका वाक्यात उत्तर सरांनी सांगितलं होतं, कोर केल्यानंतर अप्लाइड करता येतं. मेकॅनिकल सिव्हिलवाल्याला IT शिकता येतं, IT वाल्याला मेकॅनिकल सिव्हिल शिकता येत नाही. यू कांट मास्टर इन टू दॅट. सर आणखी एक असाच प्रश्न, CA और मेडिकल सर अल्टुगेदर तुमच्यानुसार? नाही, अल्टुगेदर वेगळे पॅशन आहे. आज तर CA चे इतके स्पेशलायझेशन आलेले आहे. आपल्याकडे CA म्हणजे एकच कोर्स आहे जो चार्टर्ड अकाउंटचा आहे. ICW सारखाही कोर्स काही फारसा पॉप्युलर झाला नाही. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की मेडिकलमध्ये अजूनही सक्सेस रेट हा खूप खूप हाय आहे. खूप म्हणजे 70-80% वर. मी बाहेरचं परदेशातल्या मेडिकलबद्दल बोलत नाही आहे. तिथला सक्सेस रेट फक्त 15% आहे. आपल्या इथला जो आहे, आणि हे जबाबदारीने बोलतो कारण माझ्या घरचे 4 मेडिकोज हे US मध्ये आहेत. तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, तिथलं वेगळं, आपल्या इथलं वेगळं. किंवा थोडा विषयाला हे देऊ. बिलकुल सर. हा, तुम्हाला कदाचित कल्पना असेल की 5 वर्षापूर्वी युक्रेनचं युद्ध सुरू झालं होतं. आणि युक्रेनच्या युद्धामध्ये जवळजवळ 9,500 विद्यार्थी फक्त मेडिकलचे हे भारतात परत आले होते. Yes. मग हा प्रश्न उभा राहिला की हे 9,500 विद्यार्थी एका वर्षात जे मेडिकलचं एज्युकेशन घेतात ते परत आले. म्हणजे असे एकट्या छोट्याशा देशात युक्रेन सारख्या 9,500 विद्यार्थी आहेत, तर बाकी देशाविदेशात किती विद्यार्थी असतील. आणि मला तर अमरावती शहरातला एकही डॉक्टर माहित नाही ज्यांनी युक्रेन मधून मेडिकल केलाय. नो. मग हे विद्यार्थी जातात कुठे, हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यामुळे मी जे कॉलेजवर भर देत होतो ना, कॉलेज, युनिव्हर्सिटी, त्याचं ऑटोनॉमस स्टेटस हे खूप महत्वाचं आहे. कारण आपल्याकडे फक्त युनिव्हर्सिटी म्हटलं की आपण तेच विचार करतो. हे नाही विचारत अमरावती विद्यापीठ, अमरावती युनिव्हर्सिटी स्टेट युनिव्हर्सिटी आहे, प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे, डीम युनिव्हर्सिटी आहे, डीम टू बी युनिव्हर्सिटी आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे. कारण तुम्ही त्या खोल्यात जात नाही, कारण तुम्हाला त्याची गरज वाटत नाही. पण उद्या चालून जेव्हा यांच्या भवितव्यावरच प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण चुकीच्या गोष्टीची निवड केली आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित प्रश्न सर, आता युवकांमध्ये एक फॅड येत आहे, कारण मेडिकलचा स्कोर ज्या विद्यार्थ्यांचा येत नाही ते विद्यार्थी फॉरेन मध्ये जाऊन करून येतात. तर त्याची आणि आपल्या डिग्रीचं तुमच्यानुसार कंपॅरिझन? मला असं वाटतं, हे माझं स्वतःचं प्रामाणिक इच्छा आहे, कारण सरांचा प्रश्न तोच होता. माझ्यानुसार कंपॅरिझन, मला असं वाटतं कोणतीही डिग्री असो, मग ती BE BTech असो किंवा MBBS आणि आयुर्वेदिक असो, ही आपल्या देशातून आपण करावं, ज्याला ज्या आपल्या कॉम्पिटिटिव्ह बॉडी आहे तिथून मान्यता आहे. आणि तुम्हाला जे स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशन करायचे आहे, ॲडव्हान्स कोर्सेस, हे तुम्ही फॉरेनमधून केले तरी हरकत नाही. मग BE BTech नंतर तुमचं MS असेल, MTech असेल, ते तुम्हाला कोणत्या डिसिप्लिनमध्ये करायचं त्याच्यावर ते डिपेंड आहे. किंवा इकडे स्पेशलायझेशन असेल कोणतंही, तर ते मला असं वाटतं की मेडिकलला तर तो ऑप्शन मी 3rd लेवलला म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटच्या नंतर मी ठेवेल, तर तुम्ही करावे, म्हणजे जेणेकरून फ्युचर करिअर चांगलं होईल. अतिशय समर्पक उत्तर सरांनी. अतिशय प्रत्येक प्रश्नाला, म्हणजे आज विद्यार्थ्याच्या मनात जे प्रश्न आहेत, आपण तुमची प्रश्न घेणार आहोत आता, लगेच तिकडे जातोय. परंतु सरांना इथे बोलवून सरांचं इंटरॅक्शन ठेवण्यामागचा सर माझा प्रमुख आणि प्रामाणिक उद्देश हा होता की आज ही जेनझी याच्याजवळ असलेला 90% वेळ हा मोबाईलला देत आहे, आणि मोबाईलवरती एक रील्सचं क्रेज आहे सर. आणि त्या रील्समध्ये काही इन्फॉर्मेटिव्ह असतात, काही आपण जे बोलतोय ते पण सध्या रील्सला उपलब्ध आहे. परंतु जो व्यक्ती ते सांगतो आहे तो व्यक्ती त्या गोष्टीकरता जबाबदार आहे का? कारण सर आज कंटेंट क्रिएटर म्हणजे ज्याच्याकडे कुठलंही क्वालिफिकेशन नाही, ज्याचं त्या क्षेत्रामध्ये कुठलंही काम नाही, तो सुद्धा सल्ले देतो. तर इंटरनेटवरनं किंवा रील्सवरनं आपल्या भविष्याचा निर्णय घेताना किंवा घेणं योग्य आहे का, असं करत असताना विद्यार्थ्यांनी काय विचार करावा? मुळीच नाही. पहिले कोणाचाही सल्ला ऐकताना खरंच तो तितका विद्वान आहे का ते ऐकून घेतलं पाहिजे. सगळ्यात चांगलं जर काही प्रोफेशन आजकाल भारतात जर फोफवत असेल तर ते आहे बंधुगिरी आणि बाबा बनणे.
ज्या बाबाला स्वतःच भविष्य नाही तो दुसऱ्याचं भविष्य सांगतोय आणि तिथेच चूक होते आहे. हे ज्या रील बनवणे किंवा काही नॉलेज नसताना कंटेंट क्रिएट करणे त्याचं काही आवश्यकता नाही. मी माझ्या सुरुवातीच्या करिअरची तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कदाचित ती याला समर्पक करेल. मी शेगाव इंजिनिअरिंगला असताना किंवा नंतरही जवळजवळ 25 वर्ष इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा ज्याला ग्राफिक्स म्हणतात हा विषय शिकवला. हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग जो विषय आहे ना, हा पुस्तकापेक्षा डायरेक्टली हार्टने जास्त शिकावा लागतो, कारण त्यात भरपूर काही फक्त क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन असतं. जी गोष्ट नाहीच आहे. आता मला एखाद्या प्रोजेक्टरचं डिझाईन बनवायचं आहे, ते क्रॅशपासून सांगताना अगदी बेसिक पासून तर तुमच्या समोर एक व्हर्च्युअल रियालिटी, तेव्हा हा शब्द नव्हता, पण एक बिलकुल काल्पनिक ती गोष्ट उभी करावं लागेल. तुम्हाला तुमचं इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह स्किल वापरावं लागेल आणि त्यातून ते ग्राफिक्स करावं लागेल. आता ग्राफिक्स इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर. एखाद्या इंजिनियरला त्याच्या मनातली कल्पना तोपर्यंत तो सांगू शकत नाही जोपर्यंत ते रेखाटू शकत नाही, तोपर्यंत तो काढू शकत नाही. हे करत असताना एक अतिशय पॉप्युलर टीचर म्हणून माझी ओळख होती. मला विद्यापीठात जर काय कोणी काही जर ओळख दिली असेल तर या इंजिनियर ग्राफिक्सने दिली, की ग्राफिक म्हणजे सर. प्रत्येक कॉलेजमध्ये 5 ते 7 टीचर्स कमीत कमी ग्राफिक्स शिकवणारे असतात. त्यामुळे या विषयात खूप कॉम्पिटिशन आहे. मग ही करता करता अमरावती विद्यापीठाच्या बाहेर सुद्धा नाव गेलं. काही लोकांनी माझं केलं. बऱ्याच लोकांनी मला असं आम्ही दिलं की सर तुम्ही तुमच्या नोट्स का काढत किंवा तुम्ही आमच्या इथं येऊन आमच्या कोचिंग क्लासेसला का शिकवत नाही. म्हटलं मी माझ्या शिकवण्यात कोणता भेदभाव करू शकत नाही. मी जसं माझ्या क्लासरूममध्ये शिकवतो, जे माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतो, तेच तुमच्या इथं शिकवणार आहे. मी हातचं राखून काही ठेवलेलं नाही आहे. तसंच आहे. तुमची जर कोणत्या गोष्टीमध्ये कमांड असेल, तुम्हाला जर ते करायचं झालं तर हंबलनेसही तितकाच महत्वाचं आहे, सरेंडरनेसही तितकाच महत्वाचं आहे. नवीन नवीन शिकायची आणि तुमची जी भूक आहे, तुमचा जो हंगार आहे, तुमची जी थ्रस्ट आहे, ती तितकीच महत्वाची आहे. म्हणून काही नॉलेज नसताना विनाकारण त्याच्याबद्दल काही आपण करणं हे नाही. आता हे उत्तर का समर्पक आहे? इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं आपल्या इथे पाहिलं असेल आपण, असे एका विषयासाठी अनेक पुस्तक आहेत. म्हणजे जर समजा आता आपण सरांचा विषय घेतला, फिजिक्स घेतला, तर फिजिक्समध्ये तुम्हाला कळेल की बा वेक्टरसाठी वेगळं पुस्तक असेल, वेव्हफॉर्मसाठी वेगळं असेल, EMF साठी वेगळं असेल. वेगवेगळ्या पुस्तकावर वेगवेगळे पुस्तक, त्याचे वेगवेगळे लेखक आहेत. सर इंजिनियर आहे, सरांना माहित आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंग हा असा सब्जेक्ट आहे की जे पुस्तक माझ्या आजोबांनी वापरलं, तेच माझ्या वडिलांनी वापरलं, तेच मी वापरलं, तेच माझ्या मुलांनी वापरलं. आणि आज तुम्हाला सांगतो 4 जनरेशन झाले. इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय ND भट. ND भट नावाचे एक गृहस्थ होते, व्हेरी फेमस. ते इतकं फेमस आहे की 4 पिढ्या झाले. असं इंजिनिअरिंग मध्ये दुसरं कोणतीच गीता नाही, असं कोणतंच बायबल नाही, असं हे पुस्तक आहे जे 4 जनरेशन वापरू राहिले. आज त्याच्या 45 पेक्षा जास्त एडिशन मार्केटमध्ये आहेत, पण ते पुस्तक तितकं सुंदर आहे. म्हणून आपण किती शिकवत असल्यापेक्षा त्याच्यापेक्षा मोठं झालो नाही, पण त्या 2-3 पुस्तकातल्या मायनर, अगदी मायनर टायपिंग एरर आपण म्हणू त्यांच्या भाषेत, हे मी काढू शकलो, याच्यात मला समाधान. धन्यवाद सर. सर आता राष्ट्रीय समस्या असलेला प्रश्न, आणि हा मलाही भेडसावत असलेला प्रश्न आहे. जनरली सगळं मोबाईलवर उपलब्ध असल्यामुळे ही जनरेशन मोबाईलकडे आहे. मोबाईलचे 100 डिसएडव्हान्टेज असेल तर 1,00,000 ऍडव्हान्टेज सुद्धा आहे. म्हणून मग हे लोक मोबाईलवरती आहेत. मग आपल्या वेळेला एक कनेक्टिव्हिटीचं माध्यम हे वेगळं होतं. आज मोबाईल हेच यांचं सोशल कनेक्टिव्हिटीचं माध्यम झालेलं आहे. त्याच्यामुळे हे जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर देत असताना, मग मोबाईलवरच हे सोशल होत असताना, आणि त्या मोबाईलवर सोशल होत असताना सुद्धा मग हे त्या मोबाईलवरच हे पर्सनल व्हायला लागले. आणि मग झालं असं की आज या पिढीला एक मोठा रोग झालेला आहे की दिवसातला 9-9 तास यांचा स्क्रीनिंग टाइम आहे. तर याचा यांच्या भविष्यावर होणारा परिणाम आणि याला त्यांनी कसं मॅनेज करावं? हा सगळ्यात आजचा गंभीर प्रश्न आहे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचं एकच चांगलं उत्तर असतं, ते असते सेल्फ कंट्रोल. तुमचा स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास आणि नियंत्रण. तुमचं स्वतःवर जर नियंत्रण असेल, कुठे थांबायचं असेल, कुठे चालायचं आणि कुठे थांबायचं, हे सगळं स्वतःचं स्वतःने ठरवायचं. सरांनी सांगितलं
की लाख ॲडव्हान्टेज असतील आणि करोड डिसॲडव्हान्टेज असतील, तर तुम्हाला नक्कीच माहीत आहे की 1 करोड हा मोठी संख्या आहे, लाख ही छोटी संख्या आहे. जितका फायदा त्याचा आहे त्याच्यापेक्षा जर जास्त त्याचे जर दुरुपयोग असतील तर थांबायला पाहिजे. त्याचा तुमच्याकडे एक चांगली पॉवर मिळाली आहे, त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर करा. पण मी बघितलं की प्रश्न आला की प्रश्न आल्याबरोबर लगेच गुगल लेन्स वापरून त्याचा आन्सर शोधणे हा प्रॉपर मुद्दा नाही. स्वतःची बुद्धी वापरा. कोणतेही प्रॉम्प्टिंग घेऊ नका. प्रत्येक पुस्तकाच्या मागे आन्सर की असते, पण ती आन्सर की तेव्हाच वापरायची. आमच्या वेळेस त्याला गाईड म्हणत, गुरुकिल्ली म्हणत. त्याचं नावच गुरुकिल्ली होतं की जेव्हा कोणतीच किल्ली कामात करत नव्हती तेव्हा मास्टर की काम करते. पण म्हणून काय प्रत्येक वेळेस आपण हॉटेलमध्ये जातो, 100 रूम असतात, त्यांच्याकडे एक मास्टर की असते म्हणून काय पहिले प्रत्येक वेळेस ते मास्टर की नाही वापरत. मास्टर की तेव्हाच वापरायची जेव्हा बाकीच कीचं कधीच काम पडत. त्यामुळे तुमचं सेल्फ कंट्रोल हे सगळ्यात फार महत्वाचं आहे. म्हणजे 100% यांच्या आयुष्यातनं आपल्याला मोबाईल वगळता येणार नाही, परंतु कंट्रोल हे मात्र आपण निश्चित करू शकतो. हा एक महत्वाचं उत्तर तुम्ही ऐकलेलं आहे. सर, एक बोल्ड प्रश्न मी तुम्हाला विचारतो. या जनरेशनलाही तो प्रश्न मान्य आहे की साधारणतः 11वी 12वी आणि मग करिअर निवडायचं, हे 3 वर्ष यांचं वय हेच आहे. आणि याच वयामध्ये बायोलॉजिकल चेंजेस होत असल्यामुळे मग रिलेशनशिप हा एक प्रश्न या जनरेशनमध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. आणि या दोनही गोष्टी सोबत होत असताना बराचसा युथ हा सर आपल्या ध्येयापासून खूप दूर निघून जात आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे, याला आपण कसं ऍड्रेस करा? हॅव्हिंग अ बायोलॉजिकल ऑर हार्मोनल चेंजेस ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यात जशा काही गोष्टी वयोनुसार आपोआप बदलत जातात. त्यासाठी तुम्ही सांगून किंवा ठरवून काही गोष्टी होत नसतात. कोणाला 16व्या वर्षी दाढी येणार, कोणाला 18व्या वर्षी येणार, कोणाला कदाचित 25 नंतर येणार. तो त्याच्या हार्मोनल चेंजेसचा पार्ट आहे. त्यासाठी तुम्ही कोणते काही विशेष प्रयत्न करून काही होणार नाही. त्यामुळे ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, त्याला त्या दृष्टीने समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा हे रिलेशनशिप्स वगैरे जे आहेत ना, हे एक नुसतं थोतांड असतं. कारण ते एक सिम्पल फिजिकल अट्रॅक्शन आहे आणि तो नेचरचाच लॉ आहे. तुम्ही काही विशेष करता असं नाही. कधीही आपल्याला आपल्या ऑपोजिट सेक्सकडे अट्रॅक्शन असणं खूप स्वाभाविक आहे. आपण कोणीतरी आपलं लाईक माइंडेड, आपल्याला प्रेस करणारं, आपल्याला अप्रिशिएट करणारं, कुठेतरी वेवलेंथ जुडणारं शोधत असतो. अगदी घरात सुद्धा जितकं आईचं मुलाचं जमतं तितकं चांगलं मुलीचं आणि वडिलांचं जुळतं. लाईक पोल्स नेहमी अट्रॅक्ट नाही होत. अपोजिट पोल्स अट्रॅक्ट होतात आणि ते तसंच होतं. त्यामुळे या गोष्टीला फारसं काही महत्व देऊ नये. हे तेव्हाच एक टाइम गॅप असतो. आपण स्वतःचं व्यक्तिमत्व बनवा, पर्सनॅलिटीपणा. म्हणजे प्रेमात पडणं म्हणजे काही वाईट नाही, पण चुकीच्या गोष्टीची काही भ्रामक कल्पना करून त्यासाठी आपला त्याग करणं किंवा एक सीमारेषा ओलांडणं हे अतिशय चुकीचं आहे. तुम्ही कोणतीही गोष्ट करत असताना नेहमी तुमच्या फक्त आई वडिलांच्या अपेक्षा किंवा समाजाकडून तुमच्या असलेली एक इमेज बिल्डिंग याला डोळ्यासमोर आणा. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर कळेल. मी हे म्हणत नाही की तुम्ही काहीतरी अगेन्स्ट द नेचर करताय, ते नॅचरल आहे, पण नुसतं त्यात गुंफून जाता. त्यासाठी सगळ्यांचा, समाजाचा, आई वडिलांचा, नातेवाईकांचा, सखाचा अपोज सोडणे आणि त्या कोणत्या तरी गोष्टी जुनवणे. तुम्हाला माहित आहे, आज ज्या लोकांनी चांगलं करिअर बनवलं, जे चांगल्या जॉबमध्ये सेटल झाले, ज्यांना मोठ्या मोठ्या पॅकेजच्या नोकऱ्या आहेत, त्या वयाच्या 29व्या 30व्या वर्षी, मी बेंगलोरचं मागच्या वर्षीचा स्टॅटिस्टिक्स सांगतो, जवळजवळ 37% लोकांचे 2 वर्षात डिवोर्स झाले. वय किती होतं? 29-30. त्याचं कारण आहे की त्यांना तेव्हा रिलेशनशिप, लग्न आणि करिअर याची प्रॉपर सांगड घालता नाही. त्या वयात जेव्हा त्यांच्याकडे चांगला जॉब होता, चांगलं पॅकेज होतं, त्यांना फ्रीडम होतं, पण फक्त योग्य वेळी योग्य गोष्ट आणि त्याची प्रायोरिटी निवडता आली. तुम्ही तर लहान आहे यावेळेस तर बिलकुल भरकटू नका. याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं की प्रेम करा. तुम्हाला डान्स आवडतं, डान्सवर प्रेम करा. तुम्हाला म्युझिक आवडतं, म्युझिकवर प्रेम करा. तुम्हाला गायला आवडतं, गायवर. स्पोर्ट्स आवडतं, कल्चर आवडतं, ठीक आहे.
मी माझ्या जीवनाचे जितके चढ उतार पाहिले, म्हणजे मी स्वतःचं म्हणून सांगत नाही, गोष्ट सांगतो, जुनी आहे. 4थ्या वर्गात स्कॉलरशिप, 7व्या वर्गात स्कॉलरशिप, 10व्या वर्गात स्कॉलरशिप मिळवली. पण त्या 10व्या वर्गात 9व्या वर्गापर्यंत मी अगदी 12-13 वर्षाचा असल्यापासून घरापासून, आणि मी 11वी 12वीत पुन्हा गेम सावरला आणि मग पुढची वाटचाल तुमच्या समोर आहे. तर करा, तुम्हाला जे आवडतं ते सोबत करा. मित्रांनी, हे मी अगदी जबाबदारीपूर्वक सांगतो. माझी मुलगी सुद्धा आता 12वीला आहे. आत्ताच फॅमिली फंक्शन होतं, तिथे सुद्धा तिने डान्स परफॉर्म केला. कारण मला तितकंच महत्त्वाचं आहे की तिला डान्सची आवड आहे. आजही ती प्रॅक्टिस कर, कोरिओग्राफी कर, डान्स परफॉर्म कर. कारण फॅमिली फंक्शन तितकंच महत्त्वाचं आहे जितका अभ्यास महत्त्वाचा आहे. म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगायचं म्हणून सांगत नाही, तुम्हाला जे आवडतं ते पॅशन म्हणून करा, पण एक व्यक्ती म्हणून जसं ते करा. मित्र जरूर असू द्या, पण ते नातेवाईकांपेक्षाही महत्त्वाचे असतात, तितकेच महत्त्वाचे असू द्या. त्याला एक सीमारेषा तुम्ही कधी ओलांडू नका, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. व्हेरी नाईस. खूप समर्पक उत्तर सर. आपल्या अकॅडमीला 6 जिल्ह्यातले विद्यार्थी इथे शिकतात सर, आणि ॲव्हरेज या विद्यार्थ्यांचा जर मी तुम्हाला एक रेशो सांगितला तर सर्वसामान्य घरातून आलेले विद्यार्थी आहेत. कुणाचे वडील शेतकरी आहे, रिक्षा, ऑटो, कुणाचे क्लास 1 पण आहे. म्हणजे टॉप टू बॉटम सर्व प्रकारचे विद्यार्थी इथे शिकतात, आणि खांद्यावरती खूप जबाबदारीचं ओझं आहे. पालकांना यांच्याकडनं खूप अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये आल्यानंतर यांना शिक्षण हे प्रमुख काम असल्यानंतरही बाकीच्या गोष्टी ज्या तुम्ही त्यांना सांगितल्या त्या अत्यंत महत्त्वाच्या आहे. की आपल्या विषयावरती फोकस करा. सरांनी प्रेम करण्यास तुम्हाला परवानगी दिली आजपासून, परंतु कशावर करा हेही सांगितलं. आणि त्याच्यात मी ॲड करतो की सरांनी म्युझिक, डान्स सांगितलं, फिजिक्सवरही प्रेम तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही प्रेम करायला पाहिजे, आणि आपल्यावर असलेल्या अपेक्षा, आकांक्षा सर्वांच्या पूर्ण करायच्या. त्याच्यात सर्वतोपरी आणि सर्वात वरती जर असेल कुणी तर ते आपले आईवडील आहे. तर सर, आपण चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहे. तर अशा पद्धतीने मी भांडे सर अकॅडमीतर्फे डॉक्टर खेरडे सरांचा मनापासून खूप खूप आभारी आहे, आणि पुढे सुद्धा सर आपल्याला असंच मार्गदर्शन करत राहील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि आजचा टॉक शो हा इथेच संपला असं मी जाहीर करतो.